12व्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाने केली आहे आणि त्यांनी अतिशय एक कठीण असा प्रश्न भगवंताला विचारला आहे. अर्जुन विचारतो की देवा, तुला सगुण भक्त आवडतो का निर्गुण आवडतो? आणि ह्याच्यावर काय उत्तर द्यायचं ते एक क्षणभर भगवंताला सुद्धा लक्षात आले नाही. म्हणूनच सगुण उपासक व निर्गुण उपासक यांच्यात काय फरक आहे हे जर सांगायचे ठरवले तर भाषा कुंठित होते असं विनोबाजी म्हणतात. पण सगुण व निर्गुण शेवटी एकत्र येतात. भक्तीचा झरा प्रथम सगुणातून निघाला तरी तो निर्गुणालाच जाऊन पोचतो. म्हणूनच सगुण आणि निर्गुण हे एकरूप होऊन असतात आणि सगुण आणि निर्गुण हा केवळ दृष्टीभेदच आहे असे त्यांनी सांगितले आहे. सगुण व निर्गुण ही एकरूप आहेत. प्रत्यक्ष मूर्ती घेऊन पूजा करणे, प्रगट सेवा करणे आणि आतून सतत जगाच्या कल्याणाचे चिंतन असून बाहेर पूजा न दिसणे, ह्या दोन्ही वस्तू समान किमतीच्या आणि योग्यतेच्या आहेत. शेवटी असे सांगावेसे वाटते की सगुण कोणते आणि निर्गुण कोणते हे निश्चित ठरवणे तसे सोपे नाही. एका दृष्टीने जे सगुण ते दुसऱ्या दृष्टीने निर्गुण ठरू शकते. सगुणाची सेवा करायची ती एक दगड घेऊन करतात, पण त्या दगडाच्या ठिकाणी परमात्मा कल्पून आपण त्याची पूजा करायची आहे. पण आईच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी प्रत्यक्ष चैतन्य प्रगट झालेले आहे. तेथे ज्ञान, प्रेम जिव्हाळा आहे. तेथे परमात्मा लक्षून पूजा मात्र करत नाहीत. सर्वांना चैतन्यमय असे हे लोक दिसत असतात. त्यांची सेवा करावी, तेथे सगुण परमात्मा पाहावा, तर ते न करता ते केवळ दगडाच्या ठिकाणी परमात्मा पाहतात. आता दगडात देव पाहणे ही एकपरी निर्गुणाची पराकाष्ठा आहे. संत, आई वडील, शेजारी यांच्या ठिकाणी ज्ञान, प्रेम, उपकार, बुद्धी प्रकट झाली आहे. तेथे ईश्वर मानणे सोपे आहे, पण दगडात ईश्वर मानणे अत्यंत कठीण आहे. आणि बघा, तो नर्मद्या गणपती त्याला देव मानतात आणि मग हीच खरी निर्गुणाची पूजा नाही काय असा विचार ते करत नाहीत. उलट पक्षी असे वाटते की दगडाच्या ठिकाणी देव कल्पावायचा नाही तर मग कोणाच्या ठिकाणी? देवाची मूर्ती व्हायला तो दगडच लायक आहे, कारण तो निर्विकार आहे, शांत आहे. अंधार असो किंवा प्रकाश असो, ऊन असो किंवा थंडी असो, तो दगड तसाच आहे. असा हा निर्विकार दगड हाच परमेश्वराचे प्रतीक व्हावयास लायक आहे. आई वडील, जनता, शेजारी पाजारी हे सारे विकाराने सुद्धा भरलेले आहेत, म्हणजे यांच्यात काही ना काही विकार आढळेलच. तेव्हा दगडाच्या पूजेपेक्षा त्यांची सेवा करणे हे एका दृष्टीने कठीण सुद्धा आहे. सारांश: सगुण व निर्गुण परस्पर पूरक आहेत. सगुण सुलभ आहे, निर्गुण कठीण आहे. परंतु सगुण सुद्धा कठीण आहे आणि निर्गुणही सोपे आहे. दोघांनी एकच ध्येय प्राप्त होते. 5व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे 24 तास कर्म करून लेश मात्र कर्म न करणारा व 24 तास कर्म न करूनही सर्व कर्मे करणारा असे जे योगी संन्यासी एकरूपच आहेत, तसेच येथे सुद्धा आहे. सगुण कर्मदशा व निर्गुण संन्यास योग एकरूपच आहेत. संन्यास श्रेष्ठ का योग श्रेष्ठ याचे उत्तर देताना भगवंताला जशी अडचण पडली, अगदी तशीच अडचण इथे सुद्धा पडली. शेवटी सुलभता व कठीणता तारतम्याने लक्षात घेऊन उत्तर दिले नाही तर योग आणि संन्यास किंवा सगुण व निर्गुण ही एकरूपच आहेत असे सांगितले. शेवटी भगवान म्हणतात की अर्जुना, तू सगुण आस किंवा निर्गुण भक्त असलास म्हणजे झाले, अगदी गोटा मात्र राहू नकोस असे सांगून भगवंतांनी शेवटी भक्ताची लक्षणे दिली आहेत. अमृत मधुर असेल, परंतु त्याची माधुरी आपण चाखली नाही, म्हणजेच ही लक्षणे प्रत्यक्ष मधुर आहेत. येथे कल्पनेची जरुरी नाही. ह्या लक्षणांचा अनुभव मात्र घ्यायलाच हवा. 12व्या अध्यायातील ही भक्त लक्षणे स्थितप्रज्ञाच्या लक्षणाप्रमाणेच आपण रोज थोडी सेवन करीत जावीत, मनन करावी, त्यातील थोडी आपल्या आचरणात आणायचा प्रयत्न करावा आणि पुष्टी प्राप्त करून घ्यावी. अशा तऱ्हेने आपले जीवन हळूहळू परमेश्वराकडे न्यावे. येथे सगुण व निर्गुण असा वाद मनात आणू नये.
असं विनोबाजींनी आपल्या प्रवचनात सांगितलं आहे. इथे आपण थांबूया.